नमो बुद्धाय. जय भीम. जातक कथा. गरिबी बरी. वाराणसीत ब्रह्मदत्त राजा राज्य करीत असता बोधिसत्व एका कुणब्याच्या गायीच्या उदरी जन्माला आला. त्याचे नाव महालोहित असे होते व त्याच्या भावाला चुल्ल लोहित म्हणत असत. त्या घरची सर्व शेती ह्या दोघांवर अवलंबून असे, पण त्यांना खावायला कडबा व भुसा ह्यांशिवाय दुसरे उंची पदार्थ मिळत नसत. त्याच कुणब्याच्या घरी मुनिक नावाचा एक डुक्कर होता. त्याची मात्र फार चैन असे. त्याला पेज भात वगैरे पदार्थ यथास्थित देण्यात येत असत. ते पाहून चुल्ल लोहित महालोहिताला म्हणाला, दादा, हा काय बरे अन्याय. आम्ही ह्या कुटुंबाची सर्व शेते नांगरतो आणि आम्हाला खावायला फार झाले तर भुसा, पण ह्या मुनिकाची काही काम न करता काही चैन चालली आहे पहा. सकाळी उठून पेज भात खाऊन डुरू डुरू करीत इकडे तिकडे खुशाल फिरत असतो. महालोहित म्हणाला, बा चुल्ल लोहिता, तू असा उतावळा होऊ नकोस. आमच्या मालकाच्या मुलीचे वर्ष 6 महिन्यात लग्न व्हायचे आहे. त्यावेळी मुनिकाची काय स्थिती होते ते पहा, आणि तोपर्यंत कडब्या भुशातच संतोष मान. यजमानाच्या मुलीच्या लग्न समारंभाच्या दिवशी चुल्ल लोहित वडील भावाजवळ त्वरेने धावत आला आणि आश्चर्यचकित मुद्रेने म्हणाला, दादा, तुम्ही जे म्हणत होता त्याचा आज अनुभव आला. मुनिकाचे हातपाय बांधून तो आरडाओरडा करीत असता यजमानाच्या नोकरांनी त्याचा गळा अत्यंत प्रखर सुरीने चिरला व त्याचे तुकडे तुकडे केले. महालोहित म्हणाला, ह्याचसाठी त्याला पोसण्यात आले होते. रिकामटेकडेपणे जो चैन करतो त्याची अशी स्थिती होते. श्रम करून खाल्लेला कडबा भुसा चांगला, कारण ते दीर्घायुष्याचे लक्षण होय. जय भीम.